शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत गावठी बनवटीचे कट्टे, पिस्टल व जिवंत काडतुसे यासह 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे व गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2 संशयित हे मध्य प्रदेशातील उमरटीकडून शिरपूर तालुक्यातील खामखेडा रोडवर येत असताना संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला व मोटरसायकल सोडून त्यांनी शेतात लपण्याचा प्रयत्न केला, मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्यांना अटक केली। त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किमतीचे 5 देसी बनावटीचे कट्टे, 22,000 रुपये किमतीचे 9 जिवंत काडतूस, 1,03,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 3,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमाणे शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे, श्री किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे, श्री भागवत सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, PSI रफिक मुल्ला, पोलीस कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, भूषण पाटील, संजय भोई, स्वप्नील बांगर, योगेश मोरे, कृष्णा पावरा, चालक अल्ताफ मिर्झा, मनोज पाटील यांनी केली आहे। इथले सिनियर PI श्रीराम पवार आणि भूषण पाटील यांना अशी बातमी मिळाली होती की मध्य प्रदेशमध्ये जे उमरटी गाव आहे त्या उमरटी गावामधून 2 इसम काही कट्टे विक्रीसाठी येथे आणत आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप लावला असता बाबासाहेब रामभाऊ मिसाळ हा वय 48 संभाजीनगर येथे राहणारा आरोपी आहे आणि परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ हा जालना येथे राहणारा आरोपी आहे। या दोघांनाही ताब्यात घेतले असता आपल्याला एकूण 5 गावठी कट्टे, त्याचप्रमाणे 9 MM असे 11 जिवंत काडतूस असे आपल्याला मिळालेले आहे आणि एकूण 3 लाखाच्या वर मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। 325 आर्म्स ॲक्टच्या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि हे नेमके कट्टे कोणासाठी विकत घेण्यात आले होते याचा तपास आता चालू आहे। धन्यवाद। बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड विचार।